नमस्कार सर. नमस्कार. आज श्री क्षेत्र देहू स्वदर्शन साधना केंद्र पुणे या ठिकाणी राहुल बांदल सर सेमिनारच्या माध्यमातून या ठिकाणाहून गेलेत आणि आज त्यांचा छोटासा अनुभव सांगण्यासाठी व सेंटरला भेट देण्यासाठी आपल्याकडे आलेत. सर तुम्ही कुठं राहिला आहे आणि तुमचा नंबर सांगा. मी राहायला चंदननगरला आहे. माझा मोबाईल नंबर 9096 44 89 44. धन्यवाद सर. आणि तुम्ही सेमिनार कधी केलं सर? मी 14 जून 2026 रोजी सेमिनार केलं. कोण कोण होतं सेमिनारला? माझी मिसेस आणि मी, आम्ही दोघंही आलेलो होतो. 14 जूनला तुम्ही सेमिनार केलं. आज 16 ऑगस्ट आहे. जवळपास 2 महिने आपल्याला पूर्ण होऊन गेले सर. 2 महिन्याचा काय तुमचा अनुभव वाटतोय? माझी मणक्यात डिस्क ब्रेक झाली. मी जर गाडीवर वगैरे प्रवास केला तर मला असं मांडीला वगैरे ठणक लागायचा, तर तो आता पूर्णपणे बंद आहे. आणि माझी शुगर आणि कोलेस्ट्रॉल याचं प्रमाण होतं, तर आता वजन माझं 5 ते 6 किलो कमी झालेलं आहे. आणि शुगरचा असा त्रास होत नाही किंवा आळस वगैरे जाणवत नाही आणि पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं. अच्छा, म्हणजे तुमचा पोटाचा जास्त प्रॉब्लेम होता. आपण चर्चा करताना असा विषय झाला की पोटच साफ होत नव्हतं किंवा 2-4 वेळा जावं लागायचं. तर आता एका ह्याच्यामध्येच तुमचं पोट साफ होत आहे. हो, एकाच वेळेस गेलं तरी टॉयलेटला पोट साफ होतं माझं. आणि सर आपण बोललो की तुम्ही मणक्यासाठी खूप एक्सपर्ट डॉक्टरांचे कॅम्पामध्ये पुण्यामध्ये बरेचसे डॉक्टर तुम्ही जाऊन आले, सगळं केलं, सगळ्यांनी तुम्हाला ऑपरेशनच सजेस्ट केलं होतं. पण आज आपण जर बघितलं की या 2 महिन्यामध्ये फक्त शरीराला आपण संधी दिली तर मणक्यातला सुद्धा आजार कमी झाला. म्हणजे जवळपास तुमचा तुम्ही सांगताय की पूर्णपणे बराच झालाय. म्हणजे जवळपास 90-100% तरी पूर्णपणे बरा झालाय. आता तुम्हाला गाडी चालवण्याचा पण तुमचा खूप चांगला अनुभव येतोय. अजून काय वजनामध्ये पण तुमचा 5-6 किलो वजन कमी झालंय सर. ओके, चालेल. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला फोनवर? हो, मी मणक्यातला म्हणजे मी पुण्यातले सगळे एक्सपर्ट डॉक्टर हे केलेले, अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे गेलेलो होतो. मला प्रत्येक डॉक्टरनी ऑपरेशनशिवाय पर्यायच नव्हता. आणि एक 10 ते 12 किलोमीटर जरी बाईक चालवली तरी मला खूप त्रास व्हायचा. आज जवळजवळ सरांकडे मी 45 किलोमीटर बाईकवर आलोय. मला कुठलाही थकवा जाणवत नाही किंवा आळसही जाणवत नाही. अच्छा, एकदम फ्रेश आहे. मी आता तुमच्या समोर बोलतोय, मला ते बोलता सुद्धा नसतं आलं. कारण मी पहिल्यांदा बाहेरनं आलो तर बेडवर जाऊन झोपायचो, पण आज तशी परिस्थिती नाही. 2च महिन्यात इतका फरक आलाय की तुम्ही कितीही प्रवास केला तरी आता तुम्ही थकल्यासारखं वाटत नाही, मणक्यातलाही प्रॉब्लेम होत नाहीये. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचा अनुभव सांगितलात. धन्यवाद, प्रणाम, आभार. धन्यवाद सर.